हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि आज आहे 6 डिसेंबर. 6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन. तर आजच्या दिवशी खूप मोठी घटना घडलेली आहे, की असं देखील म्हणावं लागेल, की पुन्हा एकदा आम्ही पोरके झालो. कारण की खरंच आहे, की बाबासाहेबांनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे. कशाची कमी ठेवलेली नाहीये. फक्त आमच्यासाठीच नाहीये, तर सगळ्या समाजासाठी, सगळ्या देशासाठी त्यांनी भरभरून असं दिलेलं आहे. तर पाण्याच्या एका थेंबासाठी झगडावं लागत होतं. तर त्यानंतर त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून वेगवेगळे जलप्रकल्प, जल आयोग त्यांनी निर्माण केले आणि मोठमोठे धरण सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे सगळ्या लोकांच्या पाण्याची सोय त्यांनी करून दिलेली आहे. तर याबद्दल तुम्हाला पुस्तकामध्ये नक्कीच वाचायला मिळेल. तुम्ही नक्कीच वाचा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय आहेत, तर ते तुम्हाला कळेल. कारण की फक्त त्यांनी एका समाजासाठी कार्य केलेलं नाहीये, तर सगळ्या देशासाठी, सगळ्या लोकांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. तरी देखील मनामध्ये एक खंत वाटते. आज इतका मोठा दिवस, इतका मोठा म्हणजे काळा दिवस म्हणता येईल आणि बऱ्याच जणांना याचं भान असावं, पण ते नाहीये असं मला जाणवतंय. कारण की कसं आहे ना, ठराविक लोकच मानवंदना वगैरे देतात, पण काही माणसांना त्याचं काहीच देणं-घेणं नाहीये असं मला जाणवतंय. तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचं भान असणं गरजेचं आहे. आपल्या लहान मुलांना देखील या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत, की आपले जे इतके मोठमोठे महापुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, देशासाठी काय केलेलं आहे. म्हणजे येणारी कसं आहे ना, शाळेमध्ये तर ह्या गोष्टी शिकवल्याच जातात, पण आई-वडील म्हणून आपल्याकडनं देखील आपल्या मुलांकडे काहीतरी गोष्टी गेल्या पाहिजेत. तर इथे मी सकाळचे नाश्त्यासाठी पोहे बनवून घेतले आणि आता मुलाला जायचं होतं शाळेमध्ये. तर म्हटलं, की आज त्याची शाळा लवकर आहे, तर गरमागरम पोहे बनवून दिले आणि त्यामध्ये आता लिंबू पिळून देते. तर त्याने तसा नाश्ता केला होता, चहा आणि बिस्किट. पण पोट भरेल असं आज नाश्ता देणार होता. कारण की आज शाळा थोडीशी लवकर सुटणार आहे. कारण की आज आहे शनिवार आणि यांच्या शाळेमध्ये फन फेअर देखील आहे. तर त्याच्यामुळे आज हाल्फ डे असणार आहे आणि संध्याकाळी देखील त्याला लवकर जायचं आहे शाळेमध्ये. कसं आहे ना, मुलांना थोडंसं फन फेअर म्हटलं की फार मजा वाटते. तर तो मला म्हणत होता, की "मम्मी आज फन फेअर आहे, मला किती पैसे देशील म्हणून फन फेअरला?" तर त्याला म्हटलं ₹50 बस झाले. तर तो म्हणाला, की "मम्मी ₹50 मध्ये फक्त गेमच होतील." तर म्हटलं, "पप्पा येऊ दे, पप्पांशी आपण बोलूया." तर इथे मला देखील भूक लागलेली होती आणि मी देखील आता थोडासा नाश्ता करून घेते. ब्लॅक टी मस्तपैकी झाला होता. ब्लॅक टी पिला आणि छान वाटलं जरा. तर ही बघा, ही भेंडी आहे, काटे भेंडी म्हणतात याला आणि अशा प्रकारची भेंडी आपल्याकडे शहरामध्ये तरी सहजासहजी मिळत नाही. तर ह्याला ना, ह्या भेंडीला हात लावला ना, तर खूप काटे टोचतात बरं का हाताला आणि खूप असं म्हणजे ना अशी खाज सुटते हाताला. म्हणून मी काय करते, ही भेंडी ना अशा पद्धतीने फोडून घेते. आता ही काटे भेंडीची सुकी भाजी देखील करतात बरं का. पण कोवळी भेंडी असेल ना, त्याच भेंडीची भाजी केली जाते आणि ज्या भेंडीमध्ये दाणे तयार होतात ना, तर मग त्या दाण्यांची आमटी केली जाते. तर आता या दाण्यांची आता मी आमटी करणार आहे. तर किचनमध्ये मी स्वयंपाक करत होते, तोपर्यंत डोरबेल वाजली. तर बघितलं माझ्या मिस्टरांनी दार उघडलं. तर हे DMartवरून सामान आलं होतं. तर यावेळेस ना म्हटलं, की जरा DMart ऑनलाईन सामान आपण बघूया कसं आहे ते. कारण की कसं आहे, इथून DMartला जायला ₹40 आणि यायला ₹40 प्लस DMartमध्ये गेल्यानंतर सामान आपणच घ्या, वजन करा आणि प्लस बिलिंगमध्ये खूप वेळ असा उभं राहावं लागतं लाईनीमध्ये. म्हणून म्हटलं ऑनलाईन सामान कसं आहे, जरा ते आपण बघूया. तर मला बेस्ट ऑप्शन वाटला DMartचा. तर त्यांना म्हटलं, की "तुम्ही आतमध्ये आणून सामान ठेवत नाहीत का?" म्हणजे एका साईडला कोपऱ्यामध्ये. तर ते DMartवाले जे एम्प्लॉयी होते, तर ते म्हणाले, की "नाही, आमची पॉलिसी फक्त डोर स्टेपपर्यंतच आहे. कारण की कोणाला आवडतं घरात आलेलं, कोणाला नाही म्हणून." तर म्हटलं ठीक आहे. पण सर्व्हिस छान होती DMartवाल्यांची आणि याच्या आधी मी पटेल लो प्राईसमधून ऑनलाईन नाही मागवलं. डायरेक्ट मी जाऊन तिथून घेऊन येत होती. पण पुन्हा तेच त्यांची ते एक म्हणजे थोडासा फरक जाणवतो सामानामध्ये. तर आता हे जे सामान आहे ना, हे दारामध्येच खूप पसारा झाला होता. तर म्हटलं की पहिलं आता हा पसारा आवरून घेते. कारण की कसं आहे जेवण वगैरे होईपर्यंत हे सगळं आवरणं गरजेचं आहे.
आणि दारातच भरपूर असा पसारा काही बरोबर वाटत नव्हता म्हणून म्हटलं की चला पहिला हा पसारा भरून घेते. तर मी ना आता हे सगळं सामान सॉर्ट आउट करते. म्हणजे मुलांचा सगळा खाऊ एका साईडला, त्याच्यानंतर आपले जे सोप वगैरे असतात, टूथपेस्ट, ब्रश वगैरे, त्याच्यानंतर क्लीनर वगैरे, तर ते सगळे साईडला काढते आणि डाळी वगैरे आहेत ना, तर त्या सगळ्या साईडला काढून हे सगळं सामान मग पटापट भरता येतं. तर DMartचं म्हणजे मी पहिल्यांदाच हे ऑनलाईन सामान मागवलेलं आहे आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की याच्यामध्ये ना भरपूर अशा व्हरायटीज असतात. म्हणजे डाळ जर आपण तिथे टाइप केलं, तर डाळीमध्ये खूप साऱ्या प्रकार, लूज डाळीपासून ते सगळे खूप सारे प्रकार असतात. नाही, लूज डाळ नाही, पॅकिंगच्याच डाळीमध्ये आणि त्याच्यामध्ये देखील प्राईस रिझनेबल असतात. तर यावेळेस ना मी स्वतः म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ अनपॉलिश्ड भरलेली आहे. तर म्हटलं बघूया आणि छान आहे क्वालिटी वगैरे, पॅकिंगची तर छानच असते. आणि हा जो बॉक्स आहे ना, तर एरियलचा जो बॉक्स होता, ह्याच्यामध्ये एरियलची पावडर होती. तर मग मी तो बॉक्स फेकला नाही, कारण की ना हे जे साबण वगैरे असतात ना, ते ठेवायला सध्या तरी माझ्याकडे जागा नाहीये. मग मी काय करते, हा एरियलच्या बॉक्समध्ये ना सगळे साबण, त्याच्यानंतर जे टूथब्रश असतात, त्याच्यानंतर जे काही पेस्ट वगैरे असतात, तर ते सगळं मी याच्यामध्ये भरून ठेवते. ते एका बॉक्समध्ये सगळं पॅक होऊन जातं आणि जास्त पसारा होत नाही. तर यावेळेस मी ना पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर मागवलं होतं, पण यावेळेस थोडंसं वेगळं आलेलं आहे. तर हायलॉरिक ॲसिड असं काहीतरी आहे पॉन्ड्स मॉइश्चरायझरचं. तर मी काय प्रॉपर असं वाचलं नाही, कारण की मला ना हा पसारा पटापट आवरायचा होता. तर आता हे सगळं पहिलं पटापट आवरून घेते, म्हणजे ना हॉल जरा व्यवस्थित नीटनेटका वाटेल. तर हे सगळं आता ठेवून देते आतमध्ये. सगळा पसारा आवरून किचनमध्ये आले आणि स्वयंपाक माझा तयारच झाला होता. सकाळी मी साधारणपणे ह्याची भाजी म्हणजे अ, वाटाणा आणि बटाटा याची सुकी भाजी केली होती आणि सोबतच चपाती आणि ही आपली जी भेंडीची जी रस्सा भाजी आहे, ती भेंडीची रस्सा भाजी केली होती. तर जी काटे भेंडी आहे ना, त्याची जास्तीत जास्त गावाकडच्या साईडला रस्सा भाजी करतात आणि इथे आता म्हटलं दुसऱ्या दिवशी देखील काहीतरी करून ठेवावं लागेल, मोड आले पाहिजेत. म्हणून मी ना आता सामान भरता-भरता डब्यामध्ये मला अ, मटकी आणि चणे आता हे दोन्ही मला भेटले, तर म्हटलं मिळाले, तर म्हटलं की चला आता ते पटकन भिजायला घालते. नंतर पुन्हा असं होतं कडधान्य भिजत घालायचे असतात आणि नेमकं तेच विसरलं जातं. म्हणून म्हटलं की चला आता हे जे मिळालेलं आहे ना कडधान्य आणि चणे आणि हे जे मटकी, तर ते पटकन भिजत घालते. तर स्वच्छ धुतले, भिजत घातले आणि आता याला एका साईडला ठेवते. तर आता जेवण म्हणजे हे सकाळची नाश्त्याची भांडी वगैरे सगळी आवरली आणि सगळी भांडी मी इथे घासून या बास्केटमध्ये ठेवलेली आहेत वरती. सगळं क्लीन झालेलं आहे माझं किचन आणि सिंक देखील. तर आता हे जे पाणी आहे ना, तर थोडंसं निथळत मी ठेवते आणि त्याच्यानंतर ही बास्केट मी खाली ठेवून देते. तर याला ना झाकून घेतलेलं आहे आणि एका साईडला ठेवून घेते. तोपर्यंत लादी पुसून घेते. कारण की लादी ना जोपर्यंत पुसत नाही मी, तोपर्यंत मला घर स्वच्छ आहे असं वाटत नाही. तर लादी ना माझी रोजच्या रोज पुसली जाते. कारण की कसं आहे म्हणजे माझ्या घरामध्ये होम ट्युशन्स चालतात सकाळ आणि संध्याकाळ. तर त्यामुळे ना मुलांचं कसं वॉशरूमला वगैरे येतात, जातात, त्याच्यामुळे ना मला घर ना असं म्हणजे लादी न पुसता ठेवायचं नाही बरं वाटत. पण माझं घर रोजच्या रोज पुसलं जातं आणि छान वाटतं, घर स्वच्छ वाटतं लादी पुसल्यानंतर. तर किचनच्या एका साईडला भांडे घासून ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या काउंटर टॉपवर तुम्ही बघितलं असाल तर कुकर आहे, मिक्सर आहे, त्याच्यानंतर तिथे माठ, पिण्याच्या 2 कळशा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत. तर असं सगळं एका साईडला सामान आहे आणि त्यामुळे ना तो एरिया थोडासा असा भरगच्च वाटतो, म्हणजे पसारा असल्यासारखा वाटतो. तर आता इथे आता बेडरूममध्ये आलेली आहे आणि हा बेडरूम देखील स्वच्छ करून घेते. तर इथे झोपतो माझा मोठा मुलगा. तर तो आज म्हणजे सकाळीच गेल्यामुळे कसं आहे, तर घर पटापट स्वच्छ करून घेतलं ना, तर बरं पडतं. तर आता हे सगळं पुसून घेते. सध्या तरी तो नाहीये, नाहीतर मग तो या चेअरवर नाहीतर त्या बेडवर बसलेला असतो तो. काही ना काही त्याचं चालू असतं. तर आज म्हटलं, की चला तो गेलाय तोपर्यंत पटकन लादी वगैरे पुसून घेते. आता काम तर सगळं आवरलेलं आहे. आता मी जेवून घेते कारण की भूक देखील लागलेली आहे आणि आता म्हणजे दुपारचे जवळपास 12:30 पावणे 1 होत आलेले आहेत. तर आज ना लादी थोडीशी लेटच पुसून झाली. पण असं सगळंच काम जर एकाच दिवशी काढलं तर ते थोडंसं वेळ देखील लागतो. त्याच्यामुळे कसं आहे एकटीलाच करायचं आहे त्याच्यामुळे आरामात हे काम मी करत असते. पण सगळं काम होणं गरजेचं आहे. त्यानुसारच मी सगळी कामं पटापट उरकण्याचा प्रयत्न करते. तर आज बरेच जण 6 डिसेंबरच्या निमित्ताने दादरला गेले असतील नाही का? तर नक्की जावा, दर्शन वगैरे घ्या आणि ते घेतलंच पाहिजे नाही का?
तर असा होता आजचा माझा दिवस. चॅनलवर जर माझ्या पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.